श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या 22 जानेवारी सोमवारी आहे प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. या शुभ मुहूर्तावर तुम्ही देखील घरी बसून प्रभू रामचंद्राची पूजा करू शकता. संपूर्ण देश 22 जानेवारी 2024 ही आतुरतेने वाट पाहत आहे. या दिवशी श्रीरामांचे अयोध्येतील यांच्या जन्मस्थानी नव्याने बांधलेल्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे विधी आणि कार्यक्रम 16 जानेवारीपासून सुरू झाले आहेत. तर या ऐतिहासिक सोहळ्यासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. या दरम्यान आपण सुद्धा या शुभ मुहूर्तावर आपल्या घरी बसून प्रभू रामचंद्र यांची पूजा करू शकतो. शास्त्रामध्ये रामनामाचा महिमा खूप आहे. भगवान श्रीरामांचे नामस्मरण केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. ज्या घरामध्ये रामनामाचा जप केला जातो त्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. तर उद्या घरामध्ये आपल्या घरच्या घरी प्रभू रामचंद्र यांची पूजा कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, उद्या प्रभू राम यांची आपल्याला घरच्या घरी पूजा कशी करावी आणि पूजेमध्ये काय काय साहित्य असावे हे आपण पाहू. पूजेमध्ये प्रभू रामांचा फोटो, फुलं, नारळ, सुपारी, फळं, धूप, तुपाचा दिवा, अक्षता, पंचामृत, तुळशीची पाने, चंदन, कलश आणि आपल्याला कलश मांडण्यासाठी पाने हे सर्व साहित्य घ्यायचे आहे. तर बघा, उद्या प्राणप्रतिष्ठेसाठी आणि आपल्याला घरच्या घरी पूजा करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचे आहे. आंघोळ करायची. जिथे आपल्याला पूजा करायची आहे ती जागा गोमूत्र टाकून स्वच्छ करून घ्यायची आहे. शक्यतो ही पूजा आपण देवघरा शेजारी करायची आणि त्यानंतर चौरंग किंवा पाटावर लाल वस्त्र अंतरावे. त्यावर प्रभू राम यांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. त्यानंतर शेजारी तांदळाची रास घालावी. त्यावर कलश मांडावा. कलशामध्ये 1 सुपारी, रुपयाचे नाणे टाकून फुले आणि हळदी कुंकू लावून कलशाची पूजा करावी. नंतर तुपाचा दिवा लावावा. अगरबत्ती, धूप लावून पूजा करावी. प्रभू राम यांच्यासोबत सीतामाता, हनुमान तसेच लक्ष्मण यांच्यासह पूजा करावी. नंतर कापूर लावून आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरी उद्या प्रभू राम यांची पूजा करायची आहे. त्याचबरोबर रामनामाचा जप करायचा आहे. तर बघा, उद्या आपल्याला जितक्या जास्त वेळ आपल्याला श्रीराम यांचा जप करणे शक्य होईल तितक्या जास्त वेळ आपल्याला श्रीरामनामाचा जप करायचा आहे. त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्राचे पठण करायचे आहे. सायंकाळी दिवे लागणीला देवासमोर दिवा लावून 11 वेळा रामरक्षा स्तोत्र म्हणावे. त्याचबरोबर उद्या संध्याकाळी दिवे लावून आपल्याला दिवाळीसुद्धा साजरी करायची आहे. आणि उद्या प्रभू रामचंद्रांच्या स्वागतासाठी त्यांच्या नावाने आपल्याला 1 दिवा लावायचा आहे. असे केल्याने आपल्या जीवनातील सर्व अंधकार दूर होऊन जीवनात सकारात्मक बदल घडून येतील. प्रभू रामचंद्र यांचा आपल्यावर आशीर्वाद राहील. तर बघा, आपल्याला माहीतच आहे की रामरक्षा स्तोत्र पठण केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि सुखसमृद्धी आणि सौभाग्याची प्राप्ती होते. असे मानले जाते की जो कोणी भक्ती आणि श्रद्धेने श्रीरामरक्षा स्तोत्राचे पठण करतो त्याला भगवान राम यांच्या आशीर्वादाने संकटे आणि बाधा, आजारपण हे सर्व गोष्टी दूर पडतात. म्हणूनच बघा, उद्याच्या या शुभयोगावर आपल्याला प्रभू रामचंद्रांची अत्यंत प्रभावशाली ही सेवा करायची आहे. त्याचबरोबर बघा, प्रभू रामचंद्रांचे श्रीराम या रामनामाचा जपसुद्धा करायचा आहे. आणि प्रभू रामचंद्रांच्या आगमनासाठी आणि त्यांच्या स्वागतासाठी आपल्याला दिवाळीसुद्धा साजरी करायची आहे. तर बघा, आज दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये श्रीराम असे लिहा. तर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.